हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उपवासाचं थालीपीठ. एकदम साधं आणि सोपं आणि चवीनुसार उत्कृष्ट. तर यासाठी काय साहित्य लागत आहे ते आपण पाहून घेऊयात आणि पुढची सुरुवात करूयात. यासाठी चवीनुसार मीठ घेणार आहोत, 2 हिरव्या मिरच्या, जशी आपल्याला पाहिजे तिखट तसं घ्यायचं आहे, साबुदाणा 1 वाटी भिजवलेला, अर्धी वाटी शेंगदाणा कूट, थोडंसं तूप आणि उकडून किसलेले 2 बटाटे घेणार आहोत. तर हे आता मी सगळं एकजीव मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला पाहिजे तसं थालीपीठ आपण करून घेणार आहोत. तर बघा मित्रमैत्रिणींनो, असा गोळा तयार करून छानसा मस्त चवीनुसार गोळा तयार करून घ्यायचा आहे. याला थोडंसं भिजवून द्यायचं आहे एक 5-10 मिनटं आणि त्यानंतर आपण हे घ्यायला तयार रेडी पीठ आहे. त्यासाठी आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत आणि हा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण. आणि हा आता एक छोटासा रुमाल घेऊन आपण त्यावर थापणार आहोत आणि हा साध्या हलक्या हाताने थापायचा आहे, जेणेकरून आपण हे थापून जसं थालीपीठ बनवतो आपण तसंच आपण बनवणार आहोत सेम पद्धतीनं. हळूहळू थापत चालायचं, याला जास्त प्रेस करायचं नाही. बघा, हे आता थापून मस्त गोल तयार झालेलं आहे आणि आता आपण हे गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे तुमच्याशी बोलता बोलता आणि त्यात आपण टाकणार आहोत. तर टाकून घेऊयात आता. आता हे बघा, तव्यावर टाकून झालेलं आहे आणि गॅसवर थोडंसं मी गॅस चालू केला त्यावेळेस थोडंसं तव्यात तेल टाकलं होतं, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. आणि हे आता मंद आचेवर भाजून घेण्यासाठी तयार आहे. थालीपीठ चांगलं भाजण्यासाठी मी यावर थोडंसं झाकण ठेवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. थोडंसं एक 5 मिनटं 2 मिनटं ठेवणार आहे. बघा, काढून थोडंसं उलटं करून घेतलेलं आहे थालीपीठ दुसरी साईड भाजण्यासाठी. ते तुम्ही बघू शकता कसं क्रिप्सी झालेलं आहे थालीपीठ. आता मी तव्यातून काढून एका प्लेटमध्ये ठेवलं आहे. बघा कसं मस्त दिसतं आहे, एकदम भारी आहे ना. तर मग कमी वेळात तयार होणारं उपवासाचं थालीपीठ आहे हे आणि कमी साहित्यात, घरगुती साहित्यात, जे घरात सर्वत्र उपलब्ध असतं, प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असतं. एकदा तरी नक्की बनवून पहा माझी रेसिपी. आता हे आपण दह्यासोबत किंवा असंच खाऊ शकतो, कोरडंसुद्धा खाऊ शकतो चवीनुसार. आणि ज्याला दह्यासोबत आवडेल त्याने दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो. आणि जे मी हे तूप घेतलं होतं ते आता याच्यावरती टाकून हे एकदम मस्तपैकी आपण खाऊ शकतो. मला परत म्हणेल, एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तयार रहा. हॅव अ गुड डे.